आज महाराष्ट्र दिन, राज्यपालांकडून झेंडावंदन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्मा चौकात अभिवादन, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचं आज लोकार्पण, मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. मुंबई पुणे प्रवासाची 25 ते 30 मिनिटं कमी होणार. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 993 रुपयांची वाढ, 19 किलोच्या सिलेंडरसाठी 3071 रुपये मोजावे लागणार. घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ नाही. आजपासून राज्यभरात डिजिटल जनगणनेला सुरुवात. भारताच्या जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदाच नागरिकांना स्वगणना करण्याचा पर्याय उपलब्ध. 33 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार. जिल्हा प्रशासनाची यंत्रणाही सज्ज. राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचा शिरकाव. नंदुरबारच्या नवापूरमधील 3 पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे नमुने पॉझिटिव्ह. 1,40,000 कोंबड्या नष्ट करणार. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच हायव्होल्टेज ड्रामा. स्ट्रॉंग रूम बाहेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोहोचल्या. ईव्हीएम सोबत छेडछाडीचा आरोप. उद्या 12वीचा निकाल जाहीर होणार. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद. दुपारी 1 वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार. गुजरात टायटन्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवरती 4 विकेट्सना विजय. आरसीबीची फलंदाजी फेल. शुभमन गिल, जोस बटलरची संयमी खेळी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेशच्या जबलपूर जवळ नर्मदा नदीवरच्या बरगी धरणामध्ये क्रूज बुडाली आहे. आतापर्यंत 6 जणांचे मृतदेह सापडलेत, तर 2 महिलांचा समावेश आहे. अजूनही 10 जण बेपत्ता आहेत. एनडीआरएफ कडून तपास सुरू आहे. क्रूजमध्ये एकूण 39 प्रवाशांचा समावेश होता. मध्य प्रदेश सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांचा मोबदला घोषित करण्यात आलेला आहे. या क्रूजमध्ये एकूण 39 प्रवासी होते. ही क्रूज बुडालेली आहे. नर्मदा नदीवरच्या बरगी धरणामध्ये आतापर्यंत 6 मृतदेह सापडलेत आणि यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे. बरगी डैम पे मध्य प्रदेश टूरिज्म द्वारा एक क्रूज चलाया जाता है काफ़ी समय से. उस क्रूज के साथ आज हादसा हुआ है. अचानक तूफान आया था, इसकी चपेट में आ गया. 29 के लगभग लोग उस पर सवार थे, जिसमें से 15 के लगभग लोग निकले हैं सकुशल. बाकी 4 डेड बॉडी मिली है. 6 लोगों की तलाश की जा रही है. एसडीआरएफ की टीम और बाकी डाइवर्स और पुलिस प्रशासन की टीम, हेल्थ की टीम, जनप्रतिनिधिगण सब यहाँ मौके पर मौजूद हैं और रेस्क्यू कार्य से प्रयास किया जा रहा है. हम लोग क्रूज के ऊपर थे, बट हवा बहुत तेज चलने लग गई और एकदम से वेव्स भी बहुत तेज स्पीड होने लग गई उनकी. तो हम लोग क्रूज के जो नीचे वाले पार्ट है उसमें चले गए सारे. तो वहाँ पे भी सारे एकदम से बहुत तेज हवा और बहुत तेज पानी का वो हो गया. तो पानी अंदर भी आए जा रहा था और हिट करे जा रहा था. क्रूज पानी इतना हिट कर रहा था कि क्रूज पूरा टेढ़ा हो गया और क्रूज के पास जो शिप का वो जो शीशे लगे थे वो टूटे और टूट के मेरे पापा बाहर निकले और ऐसे मुझे नहीं पता कितने लोग और उधर से बाहर निकले. मेरे को मेरे पापा दिख गए थे, तो मैंने बस अपने पापा का हाथ पकड़ के रखा. एकदम से मौसम चेंज हुआ, तूफान हुआ, लहरें बहुत ऊंची ऊंची उठने लग गई. क्रूज बीच में था, उसने कोशिश करा कि मैं टाइम से वहाँ पहुँचा दूँ. हालांकि निकला वो किनारे से, उसको गाँव वाले हाथ से इशारा कर रहे कि यहीं लगा ले. वो कोशिश की मैं वहाँ पर एंड में ले जाऊंगा पॉइंट पे. वो नहीं ले गया. फिर लहरें और तेज हो गई. धीरे धीरे जब लहरें अंदर पानी आना शुरू हुआ ना, उन्होंने लाइफ जैकेट दी थी हमें, ना कुछ दिया था. हमने खुद, मैं और एक लड़का, लाइफ जैकेट जाके स्टोर से निकाले हैं और सबको डिस्ट्रीब्यूट करा कि पहन लो. जब तक इतना खतरा नहीं लग रहा था फिर भी पहन लिए. फिर लहरें और तेज हो गई. फिर क्रूज एक तरफ झुकना शुरू हो गया पानी भर के, और 2 मिनट के अंदर क्रूज पलट गया पानी भर के. अभी इसकी स्पष्टता नहीं है कि मूलतः कारण क्या था, लेकिन जो भी कारण होगा, घटना एक बार ये बचाव का कार्य पूरा हो जाए तो निश्चित रूप से उनकी जांच भी होगी, समीक्षा भी होगी. अगर कोई दोषी होगा तो कार्रवाई भी होगी.
लेकिन अभी हमारी प्राथमिकता है लोगों को बचाने और ढूंढने की। कुछ मुआवजे की भी घोषणा की। माननीय मुख्यमंत्री जी लगातार पल पल सारे विषयों की मॉनिटरिंग कर रहे हैं, बातचीत कर रहे हैं, यहाँ से क्या स्थितियां वो पूछ रहे हैं। उन्होंने 4-4 लाख रुपए मृतकों को प्रारंभिक रूप से अभी राहत देने के लिए उन्होंने घोषणा भी की है। आणि यानंतर बातमी पश्चिम बंगालमधून आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीआधी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर येथील स्ट्रॉंग रूम मधल्या ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड झाल्याचा आरोप केलाय. या आरोपानंतर कोलकात्यात तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुद्धा झाली. तर स्ट्रॉंग रूम बाहेर ममता बॅनर्जी गेल्या होत्या त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर काही आरोप केले. हमारा जो ईवीएम मशीन है इधर में स्टोर रूम है, तो आप लोगों को जानकारी है कि नेताजी इंडोर में सीसीटीवी भी हम पाएंगे और सारे बहुत सारे जगह में कि उधर में मैनिपुलेशन हो रहा है और बाहर का आदमी आके वो खुल रहा है, देख रहा है। तो मैंने सोचा मैं भी उधर देख के आऊँ। तो पहले तो सेंट्रल फोर्सेस मेरे को एंटर ही करने नहीं देते थे, उसके बाद उसको फोन किया, बट आरो किसी से परमिशन लेके आरो मेरे को घुसने दिया। अगर ऐसा ईवीएम मशीन को लूट करने के लिए, अगर काउंटिंग लूट करने के लिए कोई कोशिश करे तो हम जिंदगी मत एक करके लड़ेंगे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर आणि वेगवान अपडेट्स. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यामध्ये राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. राष्ट्रवादीच्या 90हून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांची भेट घेत सामूहिक राजीनामे दिले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट नाझेर काझी यांना विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी मकरंद पाटील हे बुलढाण्यात आलेत. त्यांनी काल संध्याकाळी जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ही बैठक बोलावली होती. मात्र त्यापूर्वीच जिल्ह्यातील बड्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्यानं ही बैठक रद्द करण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर आली आहे. आजही जिल्ह्यातल्या अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. विधान परिषदेकरता तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणाल तर आमचे नाझीर काझी साहेब हे इच्छुक नक्की होते आणि त्या पदाला पात्र असणारे ते उमेदवार होते, परंतु जागा एक आणि इच्छुक अनेक, त्यामुळं शेवट पक्षश्रेष्ठींनी काही निर्णय घेतला आणि निश्चितपणानं काझी साहेबांना न्याय मिळणं अपेक्षित होतं. परंतु राजकारणामध्ये कधी कधी थोडंसं थांबावं लागतं. जर काझी साहेबांना 1-2 वेळा निश्चित थांबावं लागले भविष्यामध्ये निश्चित त्यांना न्याय मिळेल अशी मला खात्री वाटते. छत्रपती संभाजीनगरमध्ये हत्यासत्र थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. काल पुन्हा एकदा मुकुंदवाडी पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर भर दिवसा किशोर हिवाळे याच्या हत्येचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियात समोर आला. गुंडांनी भर रस्त्यात चाकू भोसकून किशोर यांची हत्या केली. याची दृश्य एका तरुणानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहेत. व्हिडिओमध्ये धारदार चाकू हातात घेऊन आरोपी दत्ता रोकडे आणि त्याचे साथीदार किशोरला जमिनीवर पाडून निर्घृणपणे मारहाण करताना दिसतायत. मयत किशोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतानाही हे नराधम त्याच्यावरती सपासप वार करत होते. दत्ता रोकडे, शुभम रणशूर आणि कांतीलाल भुईगळ या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. ड्रग्ज तस्कर सलीम इस्माईल डोलाला 2023च्या अंमली पदार्थ जप्ती प्रकरणात 8 मे पर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली. एनसीबीनं डोलाला काल विशेष एनडीपीएस न्यायालयासमोर हजर केलं होतं. त्यानंतर त्याला 8 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान डोलाला ऑपरेशन ग्लोबल हंट अंतर्गत मंगळवारी तुर्कीमधून भारतात आणलं होतं. या कारवाईला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठं यश असं संबोधलंय. विशेष पीएमएलए न्यायालयानं अंमलबजावणी संचालनालयाला अर्थात ईडीला मृत ड्रग तस्कर इक्बाल मिर्ची आणि कुटुंबाशी संबंधित सुमारे 700 कोटींची मालमत्ता जप्त करण्यास परवानगी दिली. या मालमत्ता गुन्हेगारीच्या पैशातून उभा करण्यात आलेल्या आहेत. तसंच त्या बेनामी आणि विविध स्तरातील मालकी रचनेमध्ये लपवण्यात आल्याचं न्यायालयानं नमूद केलंय. वरळीतील प्रमुख मालमत्तांमध्ये राबिया मेन्शन, मरियम लॉज आणि सी व्ह्यू यांचा समावेश आहे. तर दुबईतील मालमत्तांमध्ये हॉटेल मिडवेस्ट, अपार्टमेंट तसंच बिझनेस बे, डीईसी टॉवर्समधील अनेक युनिट्सचा समावेश आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर बी रोटे यांनी बुधवारी ईडीला जप्तीचे आदेश दिले.
नागपूर जेलमधून सुटलेल्या आरोपीची मिरवणूक काढणाऱ्या आणि जल्लोष करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पंढरपुरात बंदोबस्त केलाय, त्यांची धिंड काढली आहे. पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी या नामचीन गुंडांना रस्त्यावरून फिरवत त्यांची गुंडगिरी ठेचण्याचा प्रयत्न केला. खुनाच्या गुन्ह्यात सुटलेल्या आरोपीची पंढरपुरात विनापरवाना काही तरुणांनी मिरवणूक काढली. याबाबत गुन्हा दाखल झाला होता आणि यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकानं 20 आरोपींना पकडलं, तर यामध्ये 2 आरोपी फरार आहेत. संदीप अधटराव आणि विकी मोरे अशी फरार आरोपींची नावं आहेत. फटाके उडवणे, गल्लीमधून रॅली काढणे आणि वाहन ताफा चा वापर करून त्या एरियामध्ये, त्या गल्लीमध्ये, त्या शहरामध्ये एक डॉमिनन्स तयार करावा आणि एक दहशत माजवावी, ह्याचाच एक प्रयत्न ह्या काही त्या प्रसंगामध्ये होता. त्याच्याच अनुषंगाने 2 गुन्हे दाखल केलेले आहेत. 20च्याहून अधिक आम्ही लोकांना आयडेंटिफाय केलेलं आहे. आयडेंटिफिकेशनची प्रोसेस अजून चालू आहे आणि या कृत्यामध्ये जे कोणी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचा आमचं मानसिकता आहे व निर्देश आहेत आणि त्याच्याच अनुषंगाने त्यांचा शोध चालू आहे. लवकरच त्यांच्यावर एक जी काही कठोर कारवाई कायदेशीर आहे ती करण्यात येईल. राज्यातल्या नागरिकांनी अत्यावश्यक सेवा पुरवणारं आपलं सरकार वेबपोर्टल तांत्रिक अडचणींमुळे तात्पुरतं बंद आहे. सर्वसामान्यांना मागच्या 4 ते 5 दिवसांपासून अडचणींचा सामना करावा लागतोय. 27 एप्रिलच्या रात्रीपासून तांत्रिक कारणास्तव बंद पडलेल्या या पोर्टलमुळे जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती अर्ज तसंच विविध स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज यांसारख्या सेवांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. दररोज लाखो नागरिक या पोर्टलचा वापर करत असल्यानं निर्माण झालेली गैरसोय लक्षात घेऊन तज्ज्ञ समिती युद्ध पातळीवरती कार्यरत आहे. पंतप्रधान सूर्यघर योजनेमुळे विजेवरचा ताण वाढलाय. भंडाऱ्यामध्ये सूर्य आग ओकू लागलाय. त्यातच अनेकांनी योजनेअंतर्गत सौर वीज संयंत्र लावलेली आहेत. योजनेच्या सबसिडीतून अनेकांनी घरामध्ये कूलरच्या ऐवजी थेट एसी लावले. कुणाच्या घरात 2-2 एसी लागलेत आणि कूलरचाही वापर वाढलाय. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर उडण्याच्या घटना वारंवार घडतायत. सकाळच्या वेळी सौर ऊर्जा प्राप्त होते आणि त्यावर ही उपकरणं चालतात. मात्र रात्री महावितरणद्वारे होणाऱ्या वीज पुरवठ्याचा ताण या विद्युत उपकरणांमुळे वाढतोय. मागणी वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्मर तापून उडू लागलेत. तापलेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनाही वाढू लागल्यात. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर तापू नयेत म्हणून त्यांच्यासमोर कूलर लावण्याची वेळ आली आहे. सौर ऊर्जेमुळे ग्राहकांचे खिसे वाचत असले तरी रात्रीच्या वेळी ग्रीडवर येणारा ताण महावितरणसाठी डोकेदुखी ठरतोय. जोपर्यंत वितरण यंत्रणेचं आधुनिकीकरण होत नाही तोपर्यंत ट्रान्सफॉर्मरला अशाच प्रकारे कूलर लावून थंडावा द्यावा लागणार असल्याचं चित्र दिसतंय. भंडाऱ्यालगतच्या टाकडी येथील सबस्टेशनला इथले जे जनित्र आहे, विजेचा मागणी वाढलेली आहे. त्याच्यामुळे या यंत्रावरही, या जनित्रावरही मोठ्या प्रमाणात भार वाढला आणि या यंत्राला सुरक्षित ठेवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्याला एअर कूल्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा कुठेही अघटित घटना घडू नये यासाठी इथे कूलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि नेमकं हे का केलं आणि का बरं या कूलरची व्यवस्था करावी लागली हे आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत टाकडी सब स्टेशनचे सहाय्यक अभियंता आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. इलेक्ट्रिसिटीला 33 किलोवोल्ट वरून 11 किलोवोल्ट मध्ये बनवताना पॉवर ट्रान्सफॉर्मरवर जो ताण येतो, जी त्याच्यामधली जी उष्णता राहते ती शोषून घेण्याचं काम त्यामधील ट्रान्सफॉर्मर ऑइल करतो आणि त्या ट्रान्सफॉर्मर ऑइलचं टेम्परेचर आपल्या 70 डिग्रीच्या वरती जाऊ नये म्हणून आपण त्याला पॉवर ट्रान्सफॉर्मरला आपण एअर कूल्ड कूलरद्वारे ती उष्णता शोषून घेण्याचा प्रयत्न करत असतो. जर इतका जो 45 डिग्रीचा तापमान आहे आणि विद्युत यंत्रणेचा जो ताण आहे त्याच्यामुळे पॉवर ट्रान्सफॉर्मरची गरमी ही क्षमतेच्या बाहेर जाते आणि त्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मरला धोका होऊ शकतो. करिता तो नियंत्रणात आणण्यासाठी आपण त्याला कूलर लावून त्याची उष्णता 60 डिग्री ते 70 डिग्रीच्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. महावितरणचे कर्मचारीही कितीही ऊन असो स्वतःचं जीवन जोखमीत घालून नागरिकांना सुविधा देण्यामध्ये हे कार्यरत असल्याचं चित्र आता या 44 डिग्री तापमानामध्येही बघायला मिळत आहे. प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याच संदर्भात प्रश्न विचारला, त्यावर ते काय म्हणाले पाहूया.
अनेक ठिकाणी वीज सध्या खड्डीत होते आणि त्याचं कारण त्यांनी जे दिलं ते असं आहे की रिन्युएबल एनर्जी, म्हणजे ज्याबद्दल आत्ता आपण बोललात, अनेक लोकांनी सोलर आपल्या घरावर लावलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा ही सिस्टीममध्ये येते, ग्रिडमध्ये येते आणि ट्रान्सफॉर्मर्स ते लोड घेऊ शकत नाही आहे, त्यामुळे ट्रान्सफॉर्मर्स ट्रिप होतात आहेत. तर ही म्हणजे ह्या प्लॅनिंगचा अभाव आहे का? नाही, हा कुठलाही प्लॅनिंगचा अभाव नाही आहे. मुळामध्ये सगळ्या गोष्टी पॅरलली चाललेल्या आहेत. उदाहरणादाखल डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये जवळपास आपण 30,000 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करतोय, नवीन ट्रान्सफॉर्मर्स लावतो. असे ऑगमेंटेशन हे सगळ्यात सोपं आहे, ते पटकन होतं. डिस्ट्रीब्युशन हे कठीण आहे, त्याचं काम चाललेलं आहे. आणि सगळ्यात कठीण ट्रान्समिशन आहे. ट्रान्समिशनमध्ये जे कॉरिडॉर आता आपण सुरू केलेले आहेत आणि जे कंप्लीट केले आहेत, हा एक रेकॉर्ड आहे. महाराष्ट्राने केलेलं आपण जर बघितलं तर रेकॉर्डच आहे. आम्ही फ्युचर रेडी आहोत. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने एनर्जी ट्रान्झिशनचा प्लॅनही तयार केला आणि रिसोर्स ॲडिक्वसीचाही प्लॅन तयार केला. मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या 2 वर्षामध्ये आपल्या ऊर्जा खात्याला देशात आणि आंतरराष्ट्रीय 52 अवॉर्ड मिळाले आणि जेवढ्या कॅटेगरीचे अवॉर्ड आहेत ते सगळे अवॉर्ड आपण घेतले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात हे ट्रान्झिशन होत असताना ही गोष्ट खरी आहे की ज्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा त्याच्यामध्ये ग्रीडमध्ये टाकतो त्यावेळी ग्रीड स्टॅबिलाइज करावी लागते. पण त्यातही मला आपल्याला सांगितलं पाहिजे, ग्रीड स्टॅबिलायझेशन करता पंप स्टोरेजचे प्रकल्प महाराष्ट्राने तोही एक रेकॉर्ड केला आहे. 80,000 मेगावॅटचे पंप स्टोरेजचे प्रकल्प हे आता आम्ही त्या ठिकाणी साईन केले आहेत आणि 10,000 मेगावॅटचे तर पुढच्या 2 वर्षात पूर्ण होतील. त्यामुळे ग्रीड स्टॅबिलाइज करण्याकरता आम्ही केवळ महाराष्ट्राची ग्रीड नाही, आम्ही नॅशनल ग्रीड ही महाराष्ट्रातनं स्टॅबिलाइज करून दाखवू. आणि यानंतर थेट जाऊयात बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या बोलत आहेत. तर महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. बीडच्या पालकमंत्री येत्या आणि त्यानंतर पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच बीड दौरा. काय सांगाल ताई, आज महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाला देखील उपस्थित होता आणि पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून तुम्ही बीडला आलाय, काय संदेश असेल बीडकरांसाठी? आज मी दादांच्या नंतर पहिल्यांदाच बीडला आलेली आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला, देशातल्या परदेशातल्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मी महाराष्ट्र दिनाच्या आज शुभेच्छा देते. आज कामगार दिन पण आहे, कामगार दिनाच्याही शुभेच्छा देते आणि बुद्ध पौर्णिमा आहे त्याच्यासुद्धा मी शुभेच्छा देते. खरं तर हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. आज मी झेंडावंदन केलेलं आहे आणि बीडच्या जनतेला एवढंच मी सांगू इच्छिते की दादांनी जे स्वप्न बीडसाठी बघितलेले आहेत, जे ड्रीम प्रोजेक्ट त्यांनी घेतलेले होते, ते सगळे पूर्ण करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करीन आणि बीडच्या जनतेला, बीडकरांना महाराष्ट्रामध्ये एक अव्वल जिल्हा म्हणून पुढे नेण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करूयात असं मी त्यांना आवाहन केलेलं आहे. धन्यवाद. तर अजित पवारांनी बीडसाठी जे स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न साकारण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन असं आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिलेलं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा एबीपी माझा. आज महाराष्ट्र दिन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून हुतात्मा चौकात अभिवादन. राज्यातील शासकीय आणि ऐतिहासिक वास्तूंना सजावट. मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीची, शौर्याची आणि अभिमानाची आठवण. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरच्या मिसिंग लिंकचं आज लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. मुंबई पुणे प्रवासाची 25 ते 30 मिनिटं कमी होणार.
व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 993 रुपयांची वाढ. 19 किलोच्या सिलेंडरसाठी 3071 रुपये मोजावे लागणार. घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ नाही. आजपासून राज्यभरात डिजिटल जनगणनेला सुरुवात. भारताच्या जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदाच नागरिकांना स्वगणना करण्याचा पर्याय उपलब्ध. 33 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार. जिल्हा प्रशासनाचं नियंत्रण सज्ज. राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचा शिरकाव. नंदुरबारच्या नवापूरमधील 3 पोल्ट्री फार्ममधल्या कोंबड्यांचे नमुने पॉझिटिव्ह. 1,40,000 कोंबड्या नष्ट करणार. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच हाय व्होल्टेज ड्रामा. स्ट्रॉंग रूम बाहेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोहोचल्या. ईव्हीएम सोबत छेडछाड झाल्याचा आरोप. उद्या 12वीचा निकाल जाहीर होणार. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद. दुपारी 1 वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार. गुजरात टायटन्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवरती 4 विकेट्सनं विजय. आरसीबीची फलंदाजी फेल. शुभमन गिल, जोस बटलरची संयमी खेळी. नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय एबीपी माझा. आज महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जनांना, सगळ्या महाराष्ट्रीयांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी. मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा प्रवासाचा वेळ कमी करणारा आणि घाटातल्या वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन आज होणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावरती आज मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरच्या मिसिंग लिंक सेवेमध्ये येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज या प्रकल्पाचं लोकार्पण होईल. डोंगराळ भागातून बोगदे आणि उड्डाणपुलांच्या सहाय्यानं तयार करण्यात आलेला हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकीचा आविष्कार आहे. या प्रकल्पात 2 बोगदे आणि 1 केबल पूलचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी जो बोगदा निर्माण करण्यात आलेला आहे त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. हा जगातला सर्वात जास्त म्हणजे 23.5 मीटर रुंदीचा बोगदा आहे. आणि यानंतर आपण थेट बीडमध्ये जाऊयात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महाराष्ट्र दिनानिमित्त बीडमध्ये पोहोचल्यात. त्यांच्या हस्ते ध्वजवंदन केलं जात आहे. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे आणि त्या नात्यानं त्या बीडमध्ये पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं ध्वजवंदन केलं जात आहे. स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. स्वानंद, आज सुनेत्रा पवार बीडमध्ये आहेत महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं. आताचा कार्यक्रम नेमका काय आहे आणि त्यांचा दिवसभरातला दौरा कसा असेल? नक्कीच आपण बघितलं तर सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री झाल्यावर हा पहिलाच दौरा आहे आणि झेंडावंदनासाठी, ध्वजारोहणासाठी त्या मुख्यालयाच्या मैदानावर आहेत. काही वेळात झेंडावंदनाचा कार्यक्रम आटपून इथे काही पुरस्कार दिले जातील आणि त्यानंतर काही वेळ संबोधित करून ते पुढील दौऱ्यासाठी संभाजीनगरला रवाना होणार आहेत. इतकाच त्यांचा आजचा दौरा असणार आहे. मात्र सुनेत्रा पवारांचा हा पहिलाच दौरा असल्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष आहे. स्वानंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर बीडच्या पालकमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
ध्वजवंदन केलं जात आहे आणि सलामी दिली जाते. हे दृश्य सध्या आपण पाहतोय. राज्याचे 2 उपमुख्यमंत्री ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तिथे पोहोचलेले आहेत. बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे, तर ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत. तर नाशिकमध्ये गिरीश महाजन हे देखील महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत. आज महाराष्ट्र दिन आहे. 1960 रोजी अखंड महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं आणि तेव्हापासून या राज्यानं देशाच्या विकासाला, संस्कृतीला दिशा दिलेली आहे. या देशाच्या प्रगतीचं इंजिन महाराष्ट्र हे राज्य आहे आणि ज्यावेळी महाराष्ट्र पुढे जाईल त्याचवेळी हा देश देखील पुढे जाईल आणि त्यामुळे राज्यकर्त्यांच्या हातामध्ये या महाराष्ट्राला पुढे नेण्याची धुरा आहे आणि ते सगळे राज्यकर्ते आज महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आपण पाहतोय. बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहेत, त्या बीडच्या पालकमंत्री आहेत. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन केलं जात आहे, ते ठाण्याचे पालकमंत्री आहेत. तर नाशिकमध्ये कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. राष्ट्रगीत, राज्यगीत. तर महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला आपल्याला या 3 नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळते. बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहेत, तर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन केलं जात आहे. ही दृश्य आपण पाहतोय. तर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा हे देखील महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवाजी पार्कमध्ये पोहोचलेले आहेत. शासकीय कार्यक्रम महाराष्ट्र दिनाचा, त्यामध्ये हे सगळे नेते सहभागी होत आहेत. गेल्या 6 दशकांचा महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर अनेक स्थित्यंतरामधून आपलं राज्य गेलेलं आहे. राजकीय स्थित्यंतर असतील, सामाजिक स्थित्यंतर असतील, पण त्या सगळ्याच्या पुढे जात आता महाराष्ट्रानं प्रगतीची दिशा पकडलेली आहे, विकासाची दिशा पकडलेली आहे आणि महाराष्ट्राची प्रगती ही आपण सगळेजण पाहतोय. या महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा आहे. ती जशी संघर्षाची आहे तशीच ती उत्कर्षाची सुद्धा आहे.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांचं देखील स्मरण आज केलं गेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुतात्मा स्मारकाजवळ गेलेले होते. तिथे त्यांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर आता राज्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम संपन्न होत आहेत. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा देखील सहभागी झालेले आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवरती महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम संपन्न होतोय. रिजवान काय करू नको. राष्ट्रीय ध्वज को सलामी देगी. राष्ट्रीय सलाम सलामी शस्त्र. आता वरून गेलं ना. काढलं की तू आवाज केला बोला ना. कशाला पुढे जातात. माईक बोलला तरच येतो. तरी साऊंडवाला बरोबर नाही काय. आता आला परत.
समाजसेवक आणि उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा आणि स्वराज्याचा मंत्र दिला. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची दिशा दिली. या भूमीला क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी शेतकरी हिताचा कानमंत्र दिला. या भूमीला क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणाचं बाळकडू पाजलं. या भूमीचे सुपुत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशालाच नव्हे तर जगाला समतेचा आणि समानतेचा धडा दिला. देशाला एक गौरवशाली वारसा देणाऱ्या आपल्या या दैवतांचं मी स्मरण करतो आणि त्यांना वंदन करतो. आजचा दिवस मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा, बलिदानाचा आणि जिद्दीचा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आजच्याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीला आजच्याच दिवशी अधिकृतरित्या महाराष्ट्राचं नाव मिळालं. SM जोशी, आचार्य अत्रे, केशवराव जेदे, सेनापती बापट, नाना पाटील, श्रीपाद अमृत डांगे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे अनेकांच्या लढ्यातून आणि संघर्षातून महाराष्ट्राची निर्मिती झाली. सर्व महापुरुषांनाही माझा आदरपूर्वक प्रणाम. महाराष्ट्राच्या निर्मितीला विरोध करणाऱ्या नराधमांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व हुतात्म्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो, त्यांचं स्मरण करतो. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीमध्ये कामगारांचं बहुमोल योगदान आहे. जिथे कष्टाला मान आहे तिथेच महाराष्ट्र महान आहे. ज्यांच्या घामातून हा महाराष्ट्र उभा झाला त्या लाडक्या कामगार बांधवांनाही कोटी कोटी शुभेच्छा देतो. आजच्या उत्कृष्ट जे काही संचलन होतं आहे, जवानांचं मी अभिनंदन करतो. आज आपल्याला देशाचं जे काही प्रगती आहे आणि आपला महाराष्ट्र देशाचं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखलं जातो. सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येते. समृद्धी महामार्ग, मेट्रोचं जाळं आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मुंबई पुणे मिसिंग लिंक सारखा चमत्कार आपण घडवून आणला. आज त्याचं दुपारी लोकार्पण देखील आहे. कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं हे राज्य आपलं आहे असली भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्यात आली. बदलते ऋतू, बदलते हवामान यांच्याशी लढताना शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आत्मविश्वास वाढलेल्या माझ्या अनेक लाडक्या बहिणी आता स्वतःचे छोटे छोटे गृहउद्योग करू लागले, व्यवसाय करू लागले. त्यातून कुटुंबाची, गावाची आणि राज्याची आर्थिक भरभराट होती आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळेच आपण पाहिलं गेल्या अनेक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातली जनता महायुतीच्या पाठीशी उभी राहिली. आणि आज आपण या ठिकाणी आपला आजचा विकास दर जो आहे तो कायम राहिला तर पुढील 2 ते 3 वर्षात आपण UAE आणि सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेला देखील मागे टाकू शकतो. आपण देशातली पहिली $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच होईल असा ठाम विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो. परंतु एखादं राज्य म्हणजे काही केवळ आर्थिक औद्योगिक प्रगती नव्हे. गेल्या 3.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने राज्याला सांस्कृतिक दृष्ट्या एक चेहरा दिला. मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा, मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याचा संकल्प केला. मराठीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची जबाबदारी आता वाढली आहे. छोट्या छोट्या प्रयत्नातून यशाचा महासागर तयार होतो. मराठीचा हा महासागर आपल्याला तयार करायचा आहे. मराठीचा झेंडा 7 समुद्रापलीकडे आपल्याला फडकवायचा आहे. आणि म्हणून पालकमंत्री म्हणून मी दरवर्षी या ठिकाणी ध्वजारोहण करीत असतो. प्रत्येक वेळी ठाणे जिल्ह्याच्या विकासाचा आलेख उंचावत असताना पाहून समाधान आणि आनंद वाटतो. आज जिल्ह्यातल्या प्रशासनाने चांगली कामगिरी केलेली आहे. 150 दिवसाच्या ई-गव्हर्नन्समध्ये
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात 3रं आलं आहे. ई ऑफिसमुळे 100% कामकाज डिजिटल झालं आहे. ठाणे महापालिका, उल्हासनगर महापालिका, ठाणे जिल्हा परिषद यांचासुद्धा या बाबतीत गौरव झालेला आहे. आपलं सरकार सेवा केंद्राने जिल्ह्यातल्या 431 ग्रामपंचायती जोडल्या गेल्या आहेत. एकूण 1000पेक्षा अधिक सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत. आतापर्यंत 5500पेक्षा जास्त घरपोच सेवा नागरिकांना मिळालेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात 58,000हून अधिक नागरिकांना दाखले व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामविकासात माझी वसुंधरा अभियानात ठाणे जिल्ह्याला राज्यात 2य क्रमांक मिळाला आहे. समृद्ध पंचायत राज अभियानामुळे गावामध्ये रस्ते, सौर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणि पुढील पातळीवर झेप घेण्यासाठी मोठी संधी उपलब्ध राहणार आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रतिभावान खेळाडूंना चांगला मंच मिळावा हा शासनाचा नेहमीच प्रयत्न आहे. 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्रात मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर बहुप्रशिक्षित बीड अहिल्यानगर रेल्वे जिल्ह्यामध्ये धावली. अनेक वर्षांचं बीडकरांचं स्वप्न साकार झालं. त्याचबरोबर बीड अहिल्यानगर परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या उर्वरित कामासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आला. हा महत्त्वाचा दळणवळण प्रकल्प लवकरच पूर्णत्वास नेण्याचा आपला संकल्प आहे. अंबेजोगाई मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. MIIS सुविधा, बाल संगोपन सेवा, इतर आधुनिक आरोग्य सुविधा यामुळे बीड जिल्हा आरोग्यदृष्ट्या अधिक सक्षम होत आहे. सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत बीड जिल्ह्याने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यामध्ये घरकुले पूर्ण करण्यामध्ये बीड जिल्ह्याने 2य क्रमांक मिळवला आहे आणि ही खरोखरच अतिशय अभिमानास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन विभागाने जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यासाठी 623 कोटींचा आराखडा मंजूर केलेला आहे. आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास या क्षेत्रांसाठी जिल्हा नियोजन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आलेली आहे. जनगणना 2027च्या टप्प्यामध्ये देशभर शुभारंभ होत आहे. महाराष्ट्रात सुद्धा या महत्त्वाच्या राष्ट्रीय मोहिमेत पुढाकार घेत आहेत. आजपासून म्हणजे दिनांक 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये वेब पोर्टलवर जाऊन स्वगणना करण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रत्येक कुटुंबाने संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती नोंदवावी असे आवाहन मी आजच्या दिनी आपल्या सर्वांना करते. त्याचबरोबर 16 मेपासून सुरू होणाऱ्या घरगणना कार्यक्रमामध्ये घरी येणाऱ्या प्रगणकांना आपल्या सर्वांना सहकार्य करायचं आहे. जनगणना ही केवळ मोजणी नाही तर राज्याच्या आणि देशाच्या विकासाचा पाया आहे. उत्तम शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी योजनांची अचूक माहिती देणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणनेच्या या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपलं योगदान द्यावं असं मी आपल्या सर्वांना मनापासून आवाहन करते. आपला महाराष्ट्र हा शिवछत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरच राज्य सरकारचं काम सुरू आहे. त्यामुळे सुद्धा आणि यापुढे सुद्धा हे सुरू राहील हा शब्द या निमित्तानं मी आपल्या सर्वांना देते. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणून नव महाराष्ट्राच्या उभारणीची पायाभरणी करणाऱ्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची सुद्धा या निमित्तानं मी स्मरण करते. महाराष्ट्र दिनाच्या या पवित्र आणि प्रेरणादायी दिवशी आपण सर्वांनी एकत्र येऊन लोकशाहीच्या बळावर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि सर्वांच्या सहभागातून